अब मैं मराठी ज़बान में एक तकरीर पेश करने के लिए तालिबे इल्म मारूफ मुज़म्मिल उबारे को आवाज़ देता हूँ। वो आएँ और मराठी ज़बान में तकरीर पेश करें। तकरीर का उन्वान है स्त्री इस्लामचे सावलीमध्ये। मारूफ मुज़म्मिल उबारे ये मराठी ज़बान में तकरीर पेश करेंगे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबीना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि अजमईन व मन तबिअहुम बिइहसान इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशाअु यहबु लिमन यशाअु इनासा व यहबु लिमन यशाअु ज़ुकुर। प्रिय बंधू व भगिनींनो, मी जे विषयावर विचार मांडणार आहे ते आहे स्त्री इस्लामचे सावलीमध्ये। वरती पवित्र कुरानमध्ये अल्लाह म्हणतो की आकाश आणि पृथ्वीचे राज्य अल्लाहचे आहे। ते जे इच्छितो निर्माण करतो आणि ज्याला इच्छितो मुली देतो आणि ज्याला इच्छितो मुले देतो। कुरानमध्ये आहे की जे कोणी स्त्रींची वाईट वर्तन करील त्याला अल्लाह खूप मोठी शिक्षा देईल। अल्लाहने म्हटले आहे की वैजल मौउदातु सुइलत बिअय्यि ज़म्बिन कुतिलत, म्हणजे आणि जेव्हा जीवन गाळलेल्या मुलीला विचारले जाईल आणि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितले आहे इन्नल्लाह हरम क़तल उम्महाती व वअदल बनात, म्हणजे अल्लाहने तुमच्यावर आईची नाफरमानी करणे हराम केले आहे आणि मुलींना जीवित कबरमध्ये पुरायला हराम केले आहे। कारण अरबस्तानमध्ये पूर्वीच्या काळात स्त्रियांना काही आदर नव्हतो। जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हे सर्व पाहितले तर हे सांगितले मनिब्तुलिया मिन हाज़िहिल बनाति बिशैइन फअहसना इलैहिन्ना कुन्ना लहू सित्रम मिनन नार, म्हणजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितले की जो मनुष्य या मुलींचे बद्दल कुठली परीक्षामध्ये जातो आणि तरीही त्यांच्याशी चांगले वर्तन करतो तर त्याच्यासाठी स्वर्ग आहे। पूर्वीचे काळात लोकांनी स्त्रीला अपवित्र मानले होते, पण आमचे शेवटचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितले आहे हुब्बिबा इलय्या मिनद दुनिया अन्निसा वजुइलत कुर्रत आइनी फी सलात, म्हणजे जगात मला दोन वस्तू प्रिय आहे, एक स्त्री आणि दुसरी सुंगन, पण माझे डोळ्याची शीतलता नमाजमध्ये आहे। एकदा हजरत आयशा ने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विचारले की आपणा सगळ्यात जास्त कोण आवडते? पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी उत्तर दिले आयशा फातिमा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या पत्नीमध्ये आयशा आणि आपल्या मुलांमध्ये फातिमा। इस्लामने स्त्री आणि पुरुषाला एकसारखा मान दिला आहे। हजरत अम्मार आणि आपल्या पती गजिया बिन अम्र आणि आपले दोन्ही मुले अब्दुल्ला आणि हबीब यांना उहुदमध्ये घेऊन गेले आणि अशी शक्ती आणि हिम्मत दाखवली की इतिहासमध्ये खातून यहूद या नावाने प्रसिद्धी पावली। आणि सगळे गुणबधून नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितले की ए अम्मारा, जितकी शक्ती आहे आणि दम तुझ्यामध्ये आहे तितकी शक्ती आणि दम कोणामध्ये नाही। आज सर्व लोकांनी आपली शक्ती दाखवली, पण तुझ्यासारख्या स्त्रीची शक्तीने तर सर्व लोकांना हरविले आहे। एका वेळी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्या उंटाला चालवत होते त्याला म्हटले की रुवैदा का सुकू बिल कवारिल, म्हणजे जरा सांभाळून चालवा। आमच्या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आपल्या मुली फातिमा बद्दल म्हटले आहे की फातिमा माझे शरीराचा भाग आहे, ज्या कामामुळे माझे मुलीला दुःख होईल तर ते मलाही दुखी करील। शेवटला मी अल्लाहकडे प्रार्थना करते की अल्लाह आम्हा सर्वांना स्त्रियांची आदर व सन्मान करण्याची तौफीक दे। वाखिरू दावान अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।